नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे मुंबई उच्च न्यायालय भरती 2025साठी ज्या लिपिक, ड्रायव्हर, शिपाई, हमाल या पदाच्या ज्या जागा आहे त्यासाठी असलेले मागील प्रश्नपत्रिका यावर आपण फोकस करत आहोत. आणि आजचा व्हिडिओ हा वन लाईनर पद्धतीने आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्त वेळ न घेता आपण काय करू, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे, खालीपैकी कोणता पुरस्कार राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार श्रेणीतील जीवन गौरव पुरस्कार आहे? 4 पुरस्कारांची नावं तुमच्या समोर ठेवलेली. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार श्रेणीमधील जीवन गौरव पुरस्कार कोणता आहे असं तुम्हाला विचारलेले. बघा, विज्ञान संघ, विज्ञानश्री, विज्ञान व शांती स्वरूप भाटनगर आणि विज्ञान रत्न. काय योग्य उत्तर असेल याचं? जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत चला, की जेणेकरून तुमचं रिव्हिजन पक्क होणार आहे. तर या 4 पुरस्कारापैकी राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार श्रेणीतील जीवन गौरव पुरस्कार कोणता आहे? योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 4 विज्ञान रत्न. हा जो पुरस्कार आहे तर हा काय आहे? विज्ञान पुरस्कार श्रेणीमधील जीवन गौरव पुरस्कार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे ज्याची रचना डायडसमध्ये झाली. म्हणजे किती वर्षापूर्वी झालेली? ऋग्वेद हा जे वेद आहे, सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद, ही जे वेद आहेत यापैकी जो ऋग्वेद आहे हा काय सर्वात जुना वेद आहे, परंतु त्याची रचना किती वर्षापूर्वी झालेली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पर्याय तुम्हाला दिला आहे 2500 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी, 3500 वर्षापूर्वी किंवा 2000 वर्षापूर्वी. तर किती वर्षापूर्वी झालेली या वेदाची रचना? सर्वात जुना म्हटलं तर यावरूनच आपण काय करू शकतो, उत्तराचा तर्क काढू शकतो की पर्याय नंबर 3 3500 वर्षापूर्वी झालेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी 2018 पासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची 1500 प्रश्नाची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त 50 रुपये, म्हणजेच 50 रुपयामध्ये अवेलेबल आहे. व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा. 5च मिनिटाच्या आत तुम्हाला PDF मिळून जाईल आणि याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100%. भारतीय क्रीडा प्राधिकरण डायडॅशमध्ये क्रीडा विभागांतर्गत स्वायत्त नोंदणीकृत संस्था म्हणून स्थापन करण्यात आली. कोणत्या वर्षी? जे भारतीय क्रीडा प्राधिकरण आहे हे कोणत्या सालामध्ये क्रीडा विभागांतर्गत स्वायत्ता नोंदणीकृत संस्था म्हणून स्थापन करण्यात आले? पर्याय पहा काय आहे, 1964, 1984, 1954 किंवा 1974. योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 2 1984 क्रीडा विभागांतर्गत स्वायत्ता नोंदणीकृत संस्था म्हणून स्थापन करण्यात आलं. पुढचा प्रश्न आपण बघूया. कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जातं? कर्कवृत्त हे कोणत्या राज्यामधून जातं? तुम्हाला 2 राज्य दिलेली आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. गुजरातमधून आणि मिझोराममधून असे 2 राज्य तुम्हाला दिले. विचारलेले की कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जातं? पर्याय काय दिलेले? केवळ 2 मधून जातं, 1 किंवा दोन्ही राज्यातून जातं, 1 किंवा दोन्ही राज्यामधून जात नाही, किंवा केवळ 1 म्हणजे गुजरात या राज्यामधून जातं. तर काय उत्तर असेल याचं? कर्कवृत्त कोणत्या राज्यामधून जातं? तर कर्कवृत्त हे गुजरातमधूनही जातं आणि मिझोराममधूनही जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4 1 आणि 2 या दोन्ही राज्यामधून जातं. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय हौशी कबड्डी महासंघाची स्थापना डायडॅशमध्ये झाली. त्याला आपण काय म्हणतो? आंटेकुर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया. हौशी कबड्डी संघाची स्थापना कधी झालेली आहे? बघा, पर्याय काय दिले? 1968 1973 1963 किंवा 1978. योग्य उत्तर काय येईल? योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 2 1973 हौशी कबड्डी संघाची स्थापना, म्हणजेच आंटेकुर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया याची स्थापना कधी झाली आहे? 1973. पुढचा प्रश्न आपण बघू. खालीलपैकी कोणतं विधान लंबकाच्या बाबतीत योग्य आहे? 2 विधानं तुम्हाला दिले आणि लंबकाच्या बाबतीत कोणतं विधान योग्य असं तुम्हाला विचारलेलं. बघा, वर्णक काय? क्लोरोफिल असलेले क्रोमोप्लास्ट हे क्लोरोप्लास्ट म्हणून ओळखले जातात. आणि दुसरं विधान काय आहे? क्लोरोप्लास्ट हे प्राथमिक अंगके आहेत
ज्यामध्ये स्टार्च, तेल आणि प्रथिने, कणिकासारखे पदार्थ साठवले जातात. मग कोणतं विधान लंबकाच्या बाबतीत योग्य आहे? पर्याय पहा काय दिलेले तुम्हाला. पर्याय दिलेले केवळ 2 बरोबर आहे, 1 किंवा 2 यापैकी एकही नाही, केवळ 1 बरोबर आहे आणि 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे. योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. तर यापैकी योग्य उत्तर आहे बघा उदाहरण 1. काय? वर्णक क्लोरोफिल असलेले क्रोमोप्लास्ट हे क्लोरोप्लास्ट म्हणून ओळखले जाते. हे विधान योग्य आहे, म्हणून याचं योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 3 केवळ 1 हे वाक्य बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या बँकेने ऑक्टोबर 2023 मध्ये बँकिंग उत्पादने आणि सेवा देणारे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलेलं आहे? त्याला काय म्हटलेलं आहे? एक्सप्रेस वे. कोणती बँक आहे की तिने 2023 मध्ये बँकिंग उत्पादने आणि सेवा देणारे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलेले? HDFC बँक, ICICI बँक, पंजाब बँक का SBI बँक? योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1 HDFC बँक. हिनं काय एक्सप्रेस वे म्हणजेच बँकिंग डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाजन पदाचे राज्यकर्ते नियमित कर वसूल का करू लागले? महाजन पदाचे जे राज्य होते ते नियमित कर वसूल का करू लागले असं तुम्हाला विचारलेलं आहे. पर्याय तुम्हाला म्हणजे उदाहरणं 2 दिलेले. कशासाठी? की भव्य किल्ले बांधण्यासाठी किंवा मोठे सैन्य राखण्यासाठी. आता हे महाजन पद जे राज्यकर्ते होते कशासाठी नियमित कर वसूल करू लागले होते? किल्ले बांधण्यासाठी किंवा मोठं सैन्य राखण्यासाठी. बघा पर्याय काय दिले? केवळ 1 बरोबर, 1 किंवा 2 यापैकी एकही नाही, केवळ 2 बरोबर आणि 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहे. तर काय योग्य उत्तर येईल? तर्कानुसार सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता. योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 4 1 आणि 2 हे दोन्ही, कारण यांना दोन्हीच्या गरजा होत्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होते? कोणती परिस्थिती अशी आहे की ज्यामध्ये काय होतं? मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होतं. बघा, जर 13 वर्षाचे मूल कार्पेट्स उत्पादन उद्योगात काम करत असेल. दुसरं उदाहरण, जर सरकारने सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांना महिला म्हणून बढती न देण्याचा निर्णय घेतला. योग्य उत्तर काय येईल? कोणत्या परिस्थितीत मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होतं? योग्य उत्तर काय आहे? यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले केवळ 1 बरोबर, 1 किंवा 2 यापैकी एकही नाही, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, केवळ 2 बरोबर. तर या ठिकाणी अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 4 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतातील 19व्या शतकातील सामाजिक सुधारणाच्या संदर्भात पंडिता रमाबाईबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 19व्या शतकामधील सामाजिक सुधारणा करणाऱ्या कोण आहे? पंडिता रमाबाई. यांच्याबद्दल उदाहरण दिलेले आहे, ते योग्य कोणतं आहे असं तुम्हाला विचारलेलं. बघा, पुण्यातील मुलींच्या देशातील पहिल्या शाळेच्या त्या पहिल्या मुख्याध्यापिका होता, हे एक उदाहरण आहे. आणि दुसरं हे पतीच्या नातेवाईकाकडून वाईट वागणूक मिळालेल्या विधवांना आश्रय देण्यासाठी त्यांनी पुणे या ठिकाणी विधवा गृहाची स्थापना केली. योग्य विधान कोणतं आहे पंडिता रमाबाईच्या बाबतीत? केवळ 2 बरोबर, 1 आणि 2 यापैकी एकही नाही, 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर किंवा केवळ 1 बरोबर. काय उत्तर येईल पंडिता रमाबाईच्या बाबतीत? पतीच्या नातेवाईकाकडून वाईट वागणूक मिळालेल्या विधवांना आश्रय देण्यासाठी त्यांनी काय केलं होतं? विधवा गृहाची स्थापना केली होती पुणे या ठिकाणी. म्हणून दुसरं उदाहरण बरोबर आहे. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 केवळ 2 बरोबर आहे. मग मुख्याध्यापिका कोण होत्या? तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सावित्रीबाई फुले या होत्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी काय प्रशस्ती कॉलन टेराटाशी संबंधित आहे? कॉलन टेराटाशी संबंधित काय आहे बघा? ॲडमाशिया, प्लुरोब्रेचिया, प्लॅनेरिया आणि स्पॉन्जिलिया. योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1 ॲडमाशिया हे काय आहे? प्रसृष्टी कॉलन टेराटाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. जानेवारी 2023 मध्ये इलेक्ट्रॉनिक सर्वोच्च न्यायालय अहवाल ESCR प्रकल्प सुरू करण्याची घोषणा कोणी केलेली आहे? न्यायमूर्ती तुम्हाला दिलेली आहे आणि त्यापैकी योग्य न्यायमूर्ती कोण आहे की ज्यांनी काय 2023 मध्ये इलेक्ट्रॉनिक सर्वोच्च न्यायालय अहवाल ESCR प्रकल्प सुरू केलेला आहे? बघा, न्यायमूर्ती RS बचवात, त्यानंतर न्यायमूर्ती DY चंद्रचूड, त्यानंतर न्यायमूर्ती JM सेलात
आणि चौथा पर्याय न्यायमूर्ती के.एस. हेगडे. योग्य उत्तर काय येईल? कोणत्या न्यायाधीशांनी ESCR प्रकल्प सुरू केलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 न्यायमूर्ती DY चंद्रचूड. पुढचा प्रश्न आपण बघूया. विनय पिटकाचे लिखाण डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाले. विनय पिटक याचं लिखाण कोणाच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे? उपली, गौतम बुद्ध, जमाली की आनंद? योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 1 विनय पिटकाचे लिखाण उपली यांच्या नेतृत्वाखाली झालेले आहे. माकड, लेमूर आणि हरिण कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात? 4 प्रकारचे प्राणी माकड, लेमूर आणि हरिण हे कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात? बघा, खारफुटीची वने, उष्णकटिबंधीय सदाहरित वने, डोंगराळ वने किंवा उष्णकटिबंधीय पानझडी वने. कुठं आढळतील? योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 2 उष्णकटिबंधीय सदाहरित वने. या ठिकाणी काय माकड, लेमूर आणि हरिण हे प्राणी आढळतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. फुटबॉलमध्ये गोल पोस्टची उंची डॅश मीटर असते. गोल पोस्ट याची उंची किती मीटर असते फुटबॉल खेळामध्ये? 2.14 मीटर, 2.44 मीटर, 1.24 मीटर किंवा 1.84 मीटर? किती असेल? योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 2 फुटबॉल गोल पोस्टची उंची ही 2.44 मीटर इतकी असते. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रो इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं, कारण अशाच महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले जातात. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करायचे. बघा पुढचा प्रश्न काय आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विसदनीय विधानमंडळ नाही? कोणतं राज्य आहे? आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, केरळ? योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4 केरळ या राज्यामध्ये काय द्विसदनीय विधानमंडळ नाही. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.